नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, जसं की थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला हॉल तिकीट संबंधित आहे. हॉल तिकीट रिलीज झाले आहे की नाही, किंवा मग हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे. एक्झाम तुमची उद्यावर आहे. आजची डेट तुमची आहे 29 तारीख आणि त्यानंतर तुमची जी काही एक्झाम होणार आहे ती 30 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. तर त्या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा अजूनपर्यंत रिलीज झालेले नाहीत. सोबतच या ठिकाणी हॉल तिकीट संबंधित भरपूर प्रश्न जे आहेत ते आपण बोलणार आहोत. सोबतच या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आहेत. कॅरी ऑन स्टुडंटसाठी एक फॉर्म आलेला आहे किंवा सर्क्युलर आलेले आहे, तर ते फॉर्म फिलिंगसुद्धा स्टार्ट झालेली नाही आहे. म्हणजे फॉर्म फिलिंग करतावेळी या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत. तर त्यावरसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिले बात करूयात हॉल तिकीट संबंधित. तर या ठिकाणी हॉल तिकीटसाठी सुद्धा हीच लिंक आहे. या लिंकची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली या लिंकवर येणार आहात. आता मित्रांनो, जो या टायमाला व्हिडिओ पाहत असेल, म्हणजे आजची डेट आहे तुमची 29 तारीख आणि 29 तारखेला 2:55 आता झालेले आहेत. सो या टायमिंगला जर कोणी पाहत असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी हॉल तिकीट आत्ता जस्ट या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. आणि आता जस्ट जाऊन तुम्ही डायरेक्टली हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. डायरेक्टली या लिंकवर या ठिकाणी तुमची ईमेल ID पासवर्ड टाका किंवा मग तुमचा जो PRN नंबर असेल तो टाका. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा फिल करा. कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन करा. आता बघू शकतात मित्रांनो, तुमच्यासमोर लाईव्ह या ठिकाणी मी लॉग इन केलेले आहे. आणि या टायमाला म्हणजे जस्ट 2:55 या ठिकाणी हॉल तिकीट जे आहेत ते अपडेट झालेले आहेत. वेबसाईट अपडेट झालेली आहे. सो आत्ता जस्ट तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला कोपऱ्यामध्ये हॉल तिकीट अशा प्रकारे ऑप्शन असेल, या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची वेबसाईट जी आहे ती आज थोडी जाम चालत आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आत्तापर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट नव्हतं 15 मिनटं पहिले. तर या ठिकाणी आत्ता हॉल तिकीट आलेलं आहे. या ठिकाणी डाउनलोड हॉल तिकीट यावर तुम्ही सिम्पली क्लिक करायचे आहे. डाउनलोड हॉल तिकीट यावर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. सोबतच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ऑप्शन आलेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काहीही चिंता करण्याची गरज नाही. जर हॉल तिकीट त्या विद्यार्थ्याचं डाउनलोड होणार नाही तर उद्याच्याला म्हणजे उद्या तुमचा पेपर स्टार्ट होणार आहे. तर उद्या तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलिंगची जी रिसिप्ट आहे, म्हणजे तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे त्या फॉर्म फिलची रिसिप्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणे आहे. आणि त्यावर तुम्हाला HODची साईन आणि फोटो वगैरे घेऊन त्या ठिकाणी तुम्ही बसू शकतात. सो या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर तुम्ही जायचे आहे. एक्झाम फॉर्मवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मची प्रिंट जी आहे ती त्या ठिकाणी कॉलेजला न्यायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी प्रिंट एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन आहे. प्रिंट एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन आहे. या फॉर्मची प्रिंट, एक्झाम फॉर्मची प्रिंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायची आहे आणि त्यावर HOD सरांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पेपरला बसू शकतात. सो अशा पद्धतीने आहे. बट या ठिकाणी आत्ता जे विद्यार्थी डाउनलोड करतील त्यांची हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड व्हायला स्टार्ट झालेली आहे. सो या ठिकाणी मित्रांनो, आत्ताच्या आत्ता भरपूर विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करायला स्टार्ट करायचे आहे. सो आय होप तुम्हाला हॉल तिकीट संबंधित डाऊट क्लिअर झाला असेल. जर हॉल तिकीट नाही डाउनलोड होते तर तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सही शिक्का घेऊन त्या ठिकाणी तुम्ही बसू शकतात एक्झामला. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचे हॉल तिकीट राहील. या ठिकाणी तुमचा फोटोसुद्धा या ठिकाणी आलेला नाही आहे, कारण जस्ट आत्ता तुमची वेबसाईट अपडेट झालेली आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड केलं तर तुमचा फोटोसुद्धा त्या ठिकाणी दिसायला लागेल. सो हे अशा प्रकारे तुमचे हॉल तिकीट नवीन पद्धतीने हॉल तिकीट हे तुमच्या वेबसाईटवर आलेले आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे आणि या ठिकाणी तुमचे 3 साईन घ्यायचे आहेत. सर्वात पहिले कोणती, तर कॉलेजचा स्टॅम्प आणि प्रिन्सिपलची साईन आणि HODची सुद्धा साईन तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने तुमच्यासमोर हॉल तिकीट डाउनलोड होईल. हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात. नाही होत असेल तर एक्झाम फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आणि त्यावर तुमच्या या ठिकाणी सही शिक्का घेऊन टाकायचा आहे. आणि जर फोटो दिसत नसेल तर या ठिकाणी तुम्ही थोडं थांबा, नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फोटो अपडेट होईल. सो आय होप तुम्हाला या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांनी कसं हॉल तिकीट डाउनलोड करावं, ज्यांनी ERP पोर्टलवर या ठिकाणी जे आहे ते फॉर्म फिल केला असेल त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे. सो आता आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी पाहूयात.
सो या ठिकाणी मित्रांनो जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. सो या ठिकाणी तुम्ही जायचे आहे आणि हॉल तिकीट नंबर या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे, टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही काय टाकणार तर PRN नंबर जो काही तुमचा भेटलेला आहे तो PRN नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आणि त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट अशा पद्धतीने यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट डाउनलोड करू शकतात. सो मित्रांनो जुन्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅकचे विषय दिसतील आणि त्यानंतर यांचे साई सिग्नेचर कोड घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. स्टुडंट सिग्नेचर, कॉलेज सिग्नेचर आणि HODचा स्टॅम्पसुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत असेल त्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डायरेक्टली एक्झाम फॉर्मची रिसिप्ट घेऊन कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमचं हॉल तिकीट सुद्धा त्या ठिकाणी बसवू दिलं जाईल. सो आय होप तुम्हाला हॉल तिकीटचा डाऊट क्लिअर झालेला असेल. आता मित्रांनो हॉल तिकीट संबंधित तर झालं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कॅरी ऑनचे जे स्टुडंट आहेत त्यांची या ठिकाणी पाहू शकतात. हे सर्क्युलर तुमच्या 27 जूनला आलेलं आहे, म्हणजे ते आपल्याला 28ला अपडेट झालं म्हणजे कालच. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात नोटिफिकेशनमध्ये काय लिहिलेलं आहे तर सप्लिमेंटरी एक्झामिनेशनच्या फॉर्म फिलिंग या ठिकाणी रिटर्नसुद्धा चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरीचे फॉर्म फिलिंग बाकी असतील त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी ट्राय मारत राहायचे आहे. जर तुमचा फॉर्म फिल केला गेला तर तुमच्यासाठी चांगलंच राहील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात BTech आणि ऑल सेमिस्टरसाठी या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन फॉर्म फिल झालेला आहे आणि जुनी लिंक या ठिकाणी आहे. म्हणजे जी तुम्हाला मी हॉल तिकीटला दाखवली किंवा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. 300 रुपये पर सब्जेक्ट आहे आणि हे फॉर्म कोणी कोणी फिल केले पाहिजेत हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. डू नॉट फिल एक्झाम फॉर्म फ्रॉम दिस लिंक बाय द कॅरी ऑन मिसिंग. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की स्पष्ट त्यांनी मेन्शन केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला नाही आहे आणि ते विद्यार्थी MIS पोर्टलला आहेत, म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांची या ठिकाणी गोष्ट करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायचा नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलं आहे क्लिअरली की डू नॉट फिल एक्झाम फॉर्म थ्रू दिस लिंक बाय कॅरी ऑन मिसिंग ब्रांच इन स्टुडंट ॲडेड अ न्यू MIS पोर्टल. म्हणजे कॅरी ऑन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायचा नाही. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म फिल करायचा नाही. त्यानंतर कॅरी ऑनचे विद्यार्थी कशावर फॉर्म फिल करू शकतात तर नवीन पोर्टलवर ते फॉर्म फिल करू शकतात. बट त्यांचे नवीन पोर्टलवर या ठिकाणी फॉर्म फिलिंग सुरू झाले आहे का तर नाही. सो आत्तापर्यंत जे आपण म्हणत होतो की कॅरी ऑनला फॉर्म फिलिंग आलेली आहे, कॅरी ऑनला फॉर्म फिलिंग आलेली आहे, तर कुठल्याही प्रकारचे फॉर्म फिलिंग कॅरी ऑनला आलेली नाही. जर MIS पोर्टल जे आहे आपलं त्यावर तुम्हाला कॅरी ऑनच्या लॉग इनला तुम्हाला एक्झाम फॉर्मचा ऑप्शन ओपनच असेल तरच तुम्ही या ठिकाणी कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करायचा आहे. सो ही जी काही लिंक आहे, आता आपण लिंकवर जाऊयात. आता ही जी काही लिंक तुम्हाला दिसत आहे तर या लिंकवर तुम्ही कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल नाही करायचं आहे तर जे काही कॅरी ऑनचे विद्यार्थी असतील कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिलिंग करायची नाही. त्यानंतर जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल करायचा नाही, कारण त्यांचा रिझल्ट लागलेला नाही. सोबतच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट नवीन पोर्टलवर लागलेले नसतील त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी फॉर्म फिल करायचा नाही. सो या वेबसाईटवर कोणी फॉर्म फिलिंग करायचं आहे ज्यांच्या सप्लिमेंटरी एक्झामिनेशनमध्ये फॉर्म फिलिंग राहिला असेल. जुने विद्यार्थी ज्यांच्या MIS पोर्टलला रजिस्ट्रेशन नसेल त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नवीन फॉर्म जो आहे तो सप्लिमेंटरीसाठी फिल करू शकतात. सो अशा पद्धतीने ही लिंक वापस पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि या लिंकवर फॉर्म भरायला खूपच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना जे सप्लिमेंटरीचे हॉल तिकीट असतील ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीटवर जसे क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीटच्या लिंकवर त्या ठिकाणी रिडायरेक्ट केलं जाईल. सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा फॉर्म फिलिंगचे काहीही आलेलं नाही. कोणत्याही लिंकवर फॉर्म फिल करू नका, पैसे वाया जातील. सो या ठिकाणी कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांना जर फॉर्म फिलिंग नाही झाली तर त्या ठिकाणी एक्झामला बसू दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने माझे कॉलेजशी बोलणं झालेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी नवीन वेबसाईटवर आता हॉल तिकीट अपडेट होणं चालू झालेले आहे. ज्यांची डाउनलोड झाले नाही त्यांनी या ठिकाणी फीसची रिसिप्ट घेऊन कॉलेजला जायचे आहे, त्यांना एक्झामला बसू दिलं जाईल. सोबतच या ठिकाणी सर्क्युलर नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग केलेला असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीचा फॉर्म अजूनही फिल केला नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नवीन फॉर्म फिलिंग चालू झाली आहे. फॉर्म फिल करा, हॉल तिकीट डाउनलोड करा आणि उद्याच्या पेपरला जा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.